शेतकरी बांधवांनो नमस्कार. महायोजना दूत मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरलेत आणि आपण ज्या काही पुढील प्रक्रियेसाठी आता सध्या थांबलेले आहोत, परंतु आपल्याला एक मोबाईल नंबर चेंज करण्याची एक नोटिफिकेशन आलेली आहे आणि आपण आपल्या फॉर्मचं जर स्टेटस चेक केल्याच्या नंतर आपल्याला खाली एक मोबाईल नंबर चेंज करा म्हणून एक ऑप्शन त्या ठिकाणावर लाईव्ह झालेलं आहे. परंतु याच्यामध्ये काय झालेलं आहे की भरपूर अडचणी निर्माण झालेल्या आहेत की ज्या शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर चेंज केलेत त्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर चेंज होत नाहीत, पुन्हा तसंच त्यांना त्या ठिकाणी दाखवत आहेत. नेमकं याबद्दलचं काय अपडेट असणार आहे आणि हो मोबाईल नंबर चेंज कसा होईल तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो बघा की यांनी काय केलेलं आहे की महावितरणवाल्यांनी जे काही डुप्लिकेट मोबाईल नंबर फाइंड आउट केलेले आहेत. डुप्लिकेट मोबाईल नंबर म्हणजेच जे तुमचे अगोदरच्या कुसुम मध्ये असोत किंवा मेळामध्ये असोत जे आपण फॉर्म भरले होते त्यामध्ये सुद्धा हे मोबाईल नंबर त्या फॉर्मला रजिस्टर होते आणि त्या फॉर्मवर 1, 2, 3 फॉर्म भरलेले होते. असे नंबर फाइंड आउट केलेले आहेत आणि ते डुप्लिकेट नंबर म्हणून त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता शेतकऱ्यांना गरज होती की ज्या शेतकऱ्यांचे नंबर चुकले आहेत त्यांना ते अपडेट करायचे सांगणे, परंतु अशा शेतकऱ्याचे न करता की जे त्यांच्याकडे ऑलरेडी मोबाईल नंबर रजिस्टर आहे, त्यांच्याकडे जो डाटा ऑलरेडी आहे तो डाटा त्याच्यामध्ये फिल करण्यात आला सॉफ्टवेअरला आणि डुप्लिकेट नंबर म्हणून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नोटिफिकेशन देण्यात आलेली आहे. परंतु आता याच्यामध्ये शेतकऱ्यांनी काय केले की नवीन मोबाईल नंबर अपडेट करण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी सुद्धा जे आहे तर ते मोबाईल नंबर अपडेट होत नाही. मग अशा शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं बघा. याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे, तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करून मिनिमम 24 तास वर्किंग डे मध्ये तिथे थांबायचं आहे. मोबाईल नंबर अपडेट केल्यानंतर 100% त्या ठिकाणावर तुम्हाला तसंच दाखवणार आहे. तुम्हाला आता समजा आज जर केला, आज सुट्टीचा दिवस आहे, उद्या सुट्टीचा दिवस आहे, तर याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर अपडेट होणारच नाही. तिथं ते लोक काही वेळा सांगतात की आम्ही मॅन्युअली टेस्ट चेक करतोय, काही वेळा सॉफ्टवेअर चेक करतोय असं सांगत आहेत. त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीत म्हणजे बॅकएंडला मॅनेजमेंट काय आहे आपल्याला कळायला मार्ग नाही, परंतु झाले तरी वर्किंग डे मध्ये होतात. हे पहिला प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम, तुम्ही दुसराही नंबर त्या ठिकाणी देत असाल, जर 2-3 दिवसामध्ये तो नंबर जर अपडेट होत नसेल आणि तोही नंबर जो आहे तर तुमचा 100% दुसऱ्या कुठेतरी जे आहे ते अपडेट केलेला नंबर आहे त्या वेबसाईटवर. या लोकांनी ते नंबर जसे त्यांनी तिथून डुप्लिकेट नंबर फाइंड आउट केले तर तशाच पद्धतीत त्यांनी ते नंबर पुन्हा वेबसाईटला घ्यायला नाही पाहिजेत, कारण नंबर टाकल्याच्या नंतर त्याच ठिकाणी दाखवायला हवं की ऑलरेडी हा नंबर रजिस्टर आहे. म्हणजे एकंदरीत शेतकऱ्याची परेशानी त्या ठिकाणाहून टळणार होती आणि पुन्हा वाट बघायचं काम त्या ठिकाणी नव्हतं. कारण फक्त हे लोक जे आहेत ते शेतकऱ्याचा एक तर वेळ खात आहेत आणि त्या ठिकाणी जे आहे ते एक वेळ निभावून नेत आहेत. म्हणजे शेतकऱ्यांनी दिवस पुढे ढकलत आहेत. अशा पद्धतीचं एक नाटक चालू आहे असं त्या ठिकाणावर आपल्याला वाटत आहे. सध्याच्या स्थितीत जर बघायचं झालं तर वेबसाईटला दर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी वेबसाईटला प्रॉब्लेम येतोय. 404चा एरर, 505चा एरर, असे एरर त्या ठिकाणी येत आहेत. एवढं त्या जे काय आयटी टीम आहे त्यांना सॉफ्टवेअर रिफ्रेश करण्याचं बॅकएंडला काम करता येत नाहीये. हे एक लाजिरवाणी गोष्ट आहे त्या ठिकाणी. बघायचं जर झालं तर अशा या टीमवर असं वाटतं की कोणाचं नियंत्रण नाहीये किंवा मग या टीमला काही काम जमत नाही. अशाच पद्धतीचं काम बॅकएंडला जे आहे ते चालू आहे. शेतकरी बांधवांना जर वारंवार असे एरर येत असतील, आता काय होतं की आपण ती साईट आपल्या जे काही क्रोम आहे त्या ठिकाणावर ओपन करून ठेवतो, त्याच्यामुळं साईट चालू झाल्यानंतरही आपल्याला ती साईट समजत नाही की ही साईट चालू झाली का, आपल्याला तेच एरर त्या ठिकाणी दाखवते. अशा वेळेस आपण काय करायचं आहे, ऑल आपल्या ज्या काही टॅब आहेत त्या क्लोज करायच्या आहेत आणि जी काही हिस्ट्री आणि कुकीज आहेत त्या आपल्या मोबाईल मधील ज्या क्रोमच्या त्या पूर्ण डिलीट करायची आहे आणि फ्रेश नव्याने त्या ठिकाणावर पुन्हा साईट ओपन करायची आहे. ती आपल्याला साईट चालू झाली किंवा नाही ते आपल्याला समजून जाईल. किंवा मग ज्या शेतकऱ्याला जमतं त्या शेतकऱ्यांना इनकॉग्निटो टॅब मध्ये जे आहे तर आपल्याला ती साईट ओपन करायची. त्यासाठी तुम्हाला मोबाईलच्या जो काही क्रोम आहे बाजूला 3 डॉट दिसतात, त्या 3 डॉटवर क्लिक केल्याच्या नंतर तिथे इनकॉग्निटो मोड जे आहे ते दिसत असतो. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक ब्लॅक स्क्रीन ओपन होते. ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर तिथं तुम्ही मागेल त्याला सोलार योजनेची वेबसाईट टाकू शकता आणि त्यामधून जे आहे ते तुमचं काही फॉर्मचं स्टेटस आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे चेक करता येतील. वारंवार तुम्ही जर त्याच जे काही एरर आहे त्याच पेजवर जर जाऊन तुम्ही चेक करत असाल तर ते त्याच ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये ती वेबसाईट जी आहे ते जो डाटा आहे तो फीड झालेला असतो. त्याच्यामुळे वारंवार पुन्हा तुम्हाला तोच एरर त्या ठिकाणी दाखवत असतो. आता ही वेबसाईट सध्या स्थितीत जर बंद आहे, आता सोमवार दुपारपर्यंत कदाचित त्यांचे जे काही एम्प्लॉई आहेत त्यांनी बघितल्याच्या नंतरची ही वेबसाईट आहे ते चालू त्या ठिकाणी होऊ शकते. त्यानंतर पुढील वेंडर ऍड होतील किंवा नाही होतील
किंवा मग ज्या शेतकऱ्याला मोबाईल नंबर अपडेट करायचा हे स्टेटस त्या ठिकाणाहून सगळं शेतकऱ्याला चेक करता येणार आहे। तुर्तास तरी या मोबाईल अपडेट संदर्भातली माहिती होती। माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।